नुकतंच जस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे. आज 2 सप्टेंबर आहे. या नोटिफिकेशनमध्ये आपण कोणत्या प्रकारे वेगवेगळ्या पोस्ट करता अप्लाय करू शकतो ते एक, त्या पोस्ट करता लागणारं क्वालिफिकेशन, त्याच्याकरता वय, कधी फॉर्म भरायचा, सिलेबस कसा असणार आहे, बुक्स कोणते असणार आहे, सर्व काही आपण आज बघणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही अशी एक्झाम आहे ज्यांना इंग्लिशचा खूप तिटकारा आहे. म्हणजे सर ते नको इंग्लिश लँग्वेज, ते ग्रामर आणि ते व्होकॅब्युलरी पाठ करायला, म्हणून फक्त 3 सब्जेक्ट ज्यांचे स्ट्रॉंग आहे, म्हणजे मॅथ्स रिझनिंग एक झाला आणि जीके, बास मॅटर क्लोज. आणि याच्याकरता कोणकोणते पुस्तक वगैरे PDF तुम्हाला लागणार आहे, सगळं फ्री ऑफ कॉस्ट मी प्रोव्हाइड करणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, 1 बाय 1 सगळं सांगणार मी. सुरुवात करूया RRBच्या NTPC पोस्ट करता. तुम्हाला माहीतच असेल, रेल्वे ही एक खूप मोठं डिपार्टमेंट आहे. वेगळं पहिल्यांदा बजेटही सादर होत होतं, आता ते त्यांनी एकत्र केलंय सरकारने. पण या रेल्वेमध्ये वेगवेगळ्या अशा 7 एक्झाम्स घेतल्या जातात. त्याच्यातून आज आपण नोटिफिकेशन बघणार आहोत या NTPC बद्दल. NTPC म्हणजे नॉन टेक्निकल अँड पॉप्युलर कॅटेगरी. अशाच ALP, SI, JE, पॅरामेडिकल ह्या फेमस पोस्ट आहे. याच्यातून पहिलीवाली NTPC बद्दल वेगवेगळ्या एवढ्या, हे बघा इथे दिसते तुम्हाला, ALP असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, ज्युनियर इंजिनियर, NTPC हे NTPC याच्याबद्दल बोलणार आहोत. पॅरामेडिकल आणि RPF. आता वेगवेगळ्या या वर्षीच्या एवढ्या व्हॅकन्सी आहे, या अप्रॉक्स व्हॅकन्सी होत्या. जानेवारी महिन्यामध्येच रेल्वे डिपार्टमेंटने ऑलरेडी हे पब्लिश केलं होतं. त्याच्यातून आता 1 बाय 1 व्हॅकन्सीज नोटिफिकेशन येत आहे. त्याच्यातून RRB NTPC नोटिफिकेशन आलं आहे. या NTPC मध्ये आपण कशा प्रकारे ग्रॅज्युएट प्लस नॉन ग्रॅज्युएट एक्झाम भरू शकतो, एक्झाम देऊ शकतो, पोस्ट हातात येऊ शकते, ते सर्व बघणार आहोत. जरी तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईन किंवा SSC MTS किंवा CGL करता प्रिपरेशन करत आहात, तरी सुद्धा तुम्ही याचा फॉर्म भरू शकतात. आणि सर्वात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र मराठी कॅन्डिडेट्स करता ही एक्झाम ही मराठीतून पण होते. त्यामुळे याचे क्वेश्चन ऑनलाईनरित्या तुम्हाला मराठीत सुद्धा ऑप्ट करता येणार आहे. आता त्याकरता कशी प्रोसिजर आहे 1 बाय 1 मी एक्सप्लेन करतो. बघा, हे ओरिजिनल नोटिफिकेशन आजच्याच 2 सप्टेंबरच्या पेपरमध्ये आलेलं आहे. आता हे खूपच छोटं दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे, तर याला 1 बाय 1 मी एक्सप्लेन करतो. पुढे जाऊन सेम असणार आहे. बघा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB ज्याला म्हणतो, याच्यामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट वेगवेगळे आहेत. अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजे 12वी लेवल, 10वी नाही 12वी झालं पाहिजे. असं नाही नुसती एक्झाम दिली चालेल का, नाही, एक्झामिनेशन पास पाहिजे आणि ग्रॅज्युएट पण पास पाहिजे. टोटल 11,558 पोस्ट आहे ऑल ओव्हर इंडिया, वर्ल्ड बेस्ट आहे. ठीक आहे, 14 सप्टेंबर टू 13 ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. एक्झाम वगैरे कधी असणार आहे ते पण सांगतो. एक तर 12वी लेवलवर आणि एनी ग्रॅज्युएट लेवलवर 2 वेगवेगळे आहे. याच्यामध्ये काही पोस्ट, याच्यामध्ये काही पोस्ट मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला. 18 ते 30 अंडर ग्रॅज्युएट आणि 18 ते 33 ग्रॅज्युएट अशा 2 एजेस करता असणार आहे. 5 वेगवेगळ्या स्टेज असतात, त्याच्यातून 2 एक्झाम रिटर्न टेस्ट जे ऑनलाईन तुम्ही देणार, बाकीचे टायपिंग, डॉक्युमेंट वगैरे, मेडिकल टेस्ट मी तुम्हाला सांगणार. तर आणि हां, हे मेन www.rrbcdg.gov.in या वेबसाईटवर जा. तिथं तुम्हाला ऑनलाईन फॉर्मचं ॲप्लिकेशन भेटून जाईल, पण ते 14 तारखेपासून आहे. बघा नीट, 2 सप्टेंबर 2024 आजच नोटिफिकेशन आउट झालेले दोघांचं. 14 पासून हे सुरू होणार आहे 13 पर्यंत, आणि 21ला हे अंडर ग्रॅज्युएट सुरू होणार आहे 20 पर्यंत. असे 2 वेगवेगळे फॉर्म तुम्ही भरू शकतात. ग्रॅज्युएटवाले 12वी लेवलवर पण भरू शकतात, ग्रॅज्युएशन लेवलवर पण भरू शकतात. पण 12वी बेसिसवाले फक्त 12वीचा बेसिसवरचा फॉर्म भरणार, ग्रॅज्युएटवाले नाही. ठीक आहे, आता नीट व्हॅकन्सी बघून घेऊया कशाच्या काय आहे. हे बघा, मी इथं सरकतो. ह्या ग्रॅज्युएट पोस्ट आहे 8,113 आणि या 3,445, टोटल 11,558. याला लेवल आपण 2 आणि लेवल 3 सुद्धा म्हणतो. आणि इकडं लेवल 4, लेवल 5 आणि लेवल 6 हे वगैरे लेवल वगैरे तुम्ही लक्षात नका घेऊ, कारण की हे तुम्हाला कुठं बघावं लागतं, कट ऑफ करता. जसं आता मुंबई रिजनमधून तुम्ही पहिला प्रेफरन्स दिला फॉर्म भरताना, तुम्हाला लागेल की कुठून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर ऑफकोर्स आपण जास्तीत जास्त मुंबईमधून रिजनमधूनच देणार महाराष्ट्रवाले. तर त्याच्याकरता लेवल 5चा वेगळा कट ऑफ येतो, लेवल 6चा येतो, लेवल 7चा कट ऑफ येतो वेगवेगळा. तर मी तुम्हाला दाखवणार.
याच्यातून सर्वात बेस्ट पोस्ट आहे स्टेशन मास्टर आणि इकडे तर क्लर्कवालेच पोस्ट आहे. ठीक आहे, तर बघूया वन बाय वन काय असतं. एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये सर्वात पहिले तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT ही कंडक्ट करावी लागते. या फक्त 2 याच्याकरता आहे. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि 2, नंतर ही CBAT या फक्त 2 पोस्ट करता, बाकीच्या पोस्ट करता नाही आहे. बाकीच्या पोस्ट करता CB1 CBT1 CBT2 पास झाले की लगेच पोस्ट भेटते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट. त्याच्यानंतर मधली ही तिसरी स्टेज या 2 पोस्ट करता आणि टायपिंग 1 लागतं या 3 क्लर्कच्या पोस्ट करता, म्हणजे लेवल 2 आणि 3. ठीक आहे, सगळ्यांना टायपिंग लागत नाही. हे सॅलरी आहे, एवढं सॅलरी स्ट्रक्चर बघून जरूरत नाही. हे पे स्केल मी नुसतं दिलेलं आहे, बेसिक पे. याच्यात मग तुम्हाला स्टेशन मास्टरला तुम्ही जर बघितलं तर TC जे असतो ना, हां, तर 75 ते 80 हजार तुमच्या हातात पडतो तो, विथ TAD हे सगळं मिळवून. वर्ल्ड बेस्ट पोस्ट आहे. लाईफ एकदम तुमची करिअर सेट होऊन जाईल. ही एक्झाम पास होऊन सुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास करू शकतात. धोनीला बघितलंय स्टेशन मास्टर, ठीक आहे, तशीवाली पोस्ट. तर फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन बिलो, म्हणजे बाकीच्यांना 500 रुपये आहे, त्याच्यातून 400 रुपये तुम्हाला रिफंड केले जातात. CBT मध्ये ॲपियर केल्यानंतर ते तुमच्या अकाउंटमध्ये परत येतात. आणि बाकीच्यांना SC ST एक्स सर्व्हिसमॅन हे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी वगैरे PWBD 250 रुपये भरायचे आणि ते पण 250 पूर्ण भेटतात, पण नंतर तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड होतात ते. तर तसं पाहिलं तर यांना 0 फीस असते, पण आत्ता एकंदरीत 250 रुपये भरावे लागतात आणि याच्यातून 500 मधून 400 भेटतात, तर 100 रुपये तुम्हाला ॲक्च्युली पेमेंट करावं लागतं. ठीक आहे, आता यामध्ये पोस्ट बघून घ्या. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं टायपिंग सर्टिफिकेट कोणाला लागतो. बघा, टायपिंग सर्टिफिकेट टायपिस्ट करता, बाकीचं तर नुसतं डिग्री आहे. अजून टायपिंग सर्टिफिकेट लागतं तुम्हाला ह्या पोस्ट करता सिनियर टाइम कीपर आणि एक असिस्टंट कम टायपिस्ट ज्युनियर अकाउंट्स, या 3 पोस्ट करता तुम्हाला टायपिंग लागतो. बाकीचं तर नॉर्मलच आहे, डिग्री किंवा तुमचं ते 12वी लेवलचं. एज बघा 18 ते 36, 18 ते 33, 18 ते 36. हां, मग ते थोडंसं एज रिलॅक्सेशन पण दाखवतो कसं काय आहे. एज रिलॅक्सेशनमध्ये OBC NCL सर्टिफिकेट असेल तर, आणि परत एकदा सांगतो, जरुरी नाही महाराष्ट्राचं OBC सर्टिफिकेट तुम्हाला सेंट्रलला लागेल, त्याच्याकरता वेगळा सर्टिफिकेट काढावं लागतो, वेगळं NCL सर्टिफिकेट काढावं लागतं. ते तुमच्या तहसील डिस्ट्रिक्ट ऑफिसच्या तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जावं लागतं. पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये तहसील ऑफिस वेगवेगळे असतात, तर त्याच्यामध्ये जाऊन ते तुम्हाला बरोबर गाईड करतात. तर सेंटरचं वेगळं असतं. तर SC ST करता 5 वर्ष रिलॅक्सेशन, म्हणजे 33 + 5 38 असं. तर 3 वर्ष 5 वर्ष वगैरे वगैरे. सर्वात मला चांगली गोष्ट याच्यात वाटली, पुढं तुम्हाला एज रिलॅक्सेशन दाखवतो. हे वाला एज रिलॅक्सेशन तर नॉर्मली सगळ्यांकरता आहे, सर्व एक्झाममध्ये तुम्हाला बघायला भेटतं. पण मेन म्हणजे एक तर 15 वर्ष जे डिसेबल आहे SC ST त्यांच्याकरता रिझर्वेशन, त्याच्यानंतर OBC डिसेबल 13 वर्ष एक्स्ट्रा भेटतात. हे जम्मू काश्मीरवाले आणि हे डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी आहे ग्रुप D मध्ये त्यांच्याकरता. आणि सर्वात मेन म्हणजे बघा इथं हे पण बघून घ्या. एक मेन म्हणजे वुमेन कॅन्डिडेट्स हु आर विडो, डायव्होर्स और ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड 40 वर्ष. ही कॅटेगरीमध्ये खूप असं होऊन जातं की सर आता असं झालेलं आहे आणि आता मी एकटी आहे, इकॉनॉमिकली सपोर्ट नाही आहे, तर आता कोणती एक्झाम आहे, तर 40 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. सो दॅट इज द व्हेरी बेस्ट बेनिफिशियल. ठीक आहे, हां. आता त्याच्यानंतर 5 एकूण स्टेज आहे. ही CBT 1 CBT 2 हे आता सर्वांनाच द्यायची आहे. त्याच्यानंतर काही टायपिंग टेस्ट फक्त 3 पोस्ट करता आहे, डॉक्युमेंट आणि मेडिकल तर सगळ्यांकरता आहे. ठीक आहे, आता हे बघा पेपर कसा असणार आहे. हां, नेगेटिव्ह मार्किंग असते, 1/3 नेगेटिव्ह मार्किंग आहे. CBT 1 ला सुद्धा, CBT 2 ला सुद्धा. CBT 1 मध्ये जे पास होतात तेच CBT 2 मध्ये ॲपियर होऊ शकतात. ठीक आहे, हां. आता नीट बघा, 1/3 नेगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, नॉर्मलाइज स्कोर होतो याच्यामध्ये सुद्धा. मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि GK जनरल अवेअरनेस याच्यामध्ये पण कोणते घटक असतात ते पण बघूया. नंबर ऑफ क्वेश्चन्स 30 30 40 असे 100 आणि 30 30 30 ते सेम 1 मार्काला 1.5 तासाचा हा ऑनलाईन एक्झामिनेशनचा टायमिंग असतो. वर्ल्ड बेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन लागतं, म्हणजे या मॅथमॅटिक्स सेक्शनल कट ऑफ नाही आहे. असं नाही आहे की जरुरी की मॅथ्समधून एवढेच
मिनिमम एवढे भेटलेच पाहिजे, रिझनिंगमध्ये एवढे, हे सेक्शनल कट ऑफ नाही आहे, पण टोटलमध्ये 100 पैकी 40% तुम्हाला अनरिझर्व म्हणजे जनरल कॅटेगरीला मिनिमम तरी पडले पाहिजे पेपर 1 मध्ये. हां, आता हे मिनिमम आहे क्रायटेरिया, याच्यापेक्षा जास्त कट ऑफ लागत असतो ऑफकोर्स, ते समजवी बात आहे, पण एवढे तर पाहिजे. जर एवढेच नाही भेटले तर कट ऑफ तर गेलाच मग तसं पण. ठीक आहे. हा, तर हे असं क्रायटेरिया आहे, सोपं आहे. ठीक आहे. 20 टाइम्स आर शॉर्टलिस्टेड फॉर द CBT2. आता CBT2 मध्ये पण सेम आहे, काही चेंज नाही आहे, सेम 120 क्वेश्चन, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन वाढले, 1.5 तास तेच आहे, सेम मॅथ्स, रिझनिंग, GK GS सेम सिलेबस आहे, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन आणि थोडी लेवल वाढवले जाते, एवढंच आहे. असं नाही की याचा वेगळा अभ्यास, प्रिलिमचा मेन्सचा वेगळा, सब कुछ सेम आहे. दोघंही तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये देऊ शकतात. इंग्लिश तर ऑफकोर्स आहेच, हिंदी आहे, मराठीमध्ये पण देऊ शकतात. सर पुस्तकांचं मराठीमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर भेटतील, परंतु जास्तीत जास्त वेगवेगळे चॅप्टर वाईज तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमधून भेटणार. तेवढं तुम्ही वाचून घ्या, तेवढं सफिशियंट आहे. 1/3 नेगेटिव्ह तर याला पण होती, ऑलरेडी सांगितलं होतं. आता RRB NTPC कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट जी CBAT असते, ही फक्त आणि फक्त ट्रॅफिक असिस्टंट आणि स्टेशन मास्टरला असते, आणि ही चांगली सर्वात मेन पोस्ट असते. तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स पण द्यावा लागतात, त्याच्यात क्वालिफाईंग मार्क्स वगैरे वगैरे असते. या CBAT मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, नेगेटिव्ह मार्किंग CBT1 आणि CBT2 ला आहे, जे आता तुम्हाला सांगितलं. याच्याकरता नाही आहे, हे फक्त 2च पोस्ट करता आहे, बाकीच्या टायपिंगवाल्या पोस्टला पण नाही आहे, हे एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर टायपिंगवाले फक्त 3 पोस्ट करता आहे, तुम्हाला कलर टायपिस्ट सांगितलं. याच्यात इंग्लिश 25 थर्ड 30 वर्ड्स 25 वर्ड्स वेगवेगळे आहे. आता इथं तुम्ही मराठीचं सर्टिफिकेट वापरू शकतो का, नाही, तर तुम्ही मराठीचं सर्टिफिकेट नाही वापरू शकत. हिंदी असेल तर हिंदी 25, इंग्लिश असेल तर इंग्लिश 30 वर्ड्स पर मिनिट. ठीक आहे. क्वालिफाईंग नेचरचा असतो, याच्यात मिनिमम एवढंच भेटलं पाहिजे असं काही नाही आहे, बरोबर ते शॉर्टलिस्ट करतात. आता हा कट ऑफ दाखवतो तुम्हाला, बघा छोटा व्हिडिओ मला बनवायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. हा वेगवेगळा 2022चा कट ऑफ आहे, हा CBT2चा कट ऑफ दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे. 1चा पण आहे, लगभग सेमच असतो, तर वेगवेगळं रिजन वाईज दाखवतोय, जसं चेन्नई, अहमदाबाद, बेंगलुरू. आता मेन आपण कंपॅरिझन करतो अनरिझर्व म्हणजे जनरलचं, तर बघा इथं 73, 100 पैकी 75, 80. ठीक आहे. त्याच्यानंतर भोपाळ 80 लगभग, जम्मू 74, कोलकाता 77, भुवनेश्वर 70. आता आपला महाराष्ट्र मुंबई पण बघा 81 लेटेस्ट कट ऑफ आहे. त्याच्यानंतर मुंबई 67, म्हणजे जेवढे कट ऑफ बघितले त्याच्यापेक्षा सर्वात कमी, त्यामुळे तुम्हाला खूप चांगला चान्स आहे. सर्वात कमी लगभग आपला कट ऑफ लागतो, तर गोल्डन चान्स आहे. करा, जास्त कॉम्पिटिशन नाही आहे, महाराष्ट्रवाले मराठी कॅन्डिडेट्स एवढं देत नाही. सेंट्रलचे एक्झाम तुम्ही द्या आणि पास व्हा. मग 70, 78, त्याच्यानंतर बघ मालडा, अजमेर 84, सिलिगुडी 71, 74, बिलासपूर, त्याच्यानंतर पटना, अलाहाबाद, तिरुवनंतपुरम आणि चंदीगड. ओके, हा असं वेगवेगळं. तर हे झाले कट ऑफ. याच्यानंतर आता पुस्तकं बघूया. पुस्तकं जर मार्केटमध्ये घ्यायला गेले तर तुम्हाला वेगवेगळे पुस्तकं भेटणार, असं नाही की तुम्ही हेच पुस्तकं वाचले गेले पाहिजे, पण याच्याकरता आपल्या PWचं पण पुस्तक आहे मार्केटमध्ये, लेटेस्ट आहे 24च्या एक्झामच्या पॅटर्ननुसार. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघून घ्या एकदा. ठीक आहे. CBT1चं पुस्तक आहे, तर हे त्याचे कंटेंट, याच्यामध्ये 16, 21 पर्यंत असे टोटल 15 पेपर दिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट पण दिलेले आहे. जनरल अवेअरनेस, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स थोडंसं दिलेलं आहे. जनरल सायन्स दिलेलं आहे, रिझनिंग झालं आणि हे मॅथ्स झालं. तर लगभग सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत विथ अँसर्स. वाटलं तर अजून तुम्हाला दाखवतो, जसं बघा 21चा पेपर सॉल्व्ह केला आणि हा अँसर्स विथ एक्सप्लेनेशन आहे, असं सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे की प्रत्येक पेजमध्ये काय दिलेलं आहे. आता हे तुम्हाला मे बी तुम्हाला ते थोडं ब्लर दिसत असणार, पण हे असं आहे कारण की जेवढं मोठं मी करू शकत होतो पेज तेवढं मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मार्केटमध्ये अजूनही पुस्तक आहे, GK किरणचं एक चांगलं पुस्तक आहे. हे सगळे पुस्तकं जे सेंट्रलचे आहे ते इंग्लिश ॲज वेल एज हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर जरुरी नाही, आता मी इथं मॅथमॅटिक्स इंग्लिशमध्ये दाखवलं, सेम अंकगणित RRB रेल्वे करताचं हिंदीमध्ये भेटणार, सेम तुम्हाला GK GS हिंदी प्लस इंग्लिशमध्ये भेटणार. आता मी इथं हिंदीचं दाखवलं बघा, सॉल्व पेपर रिझनिंग. ठीक आहे. तर हे इंग्लिशमध्ये पण भेटणार. तर हे इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असतात.
तर याचं काही नाही आहे. सेंट्रलची ती खासियत आहे की इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला भेटतात. तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या. चॅप्टर वाईज आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला कळतं कसं करायचं. आणि टेन्शन घेऊ नका, हे एवढे थोडे महाग महाग पुस्तकं असतात, 500-800 रुपयाचे पर्यंत एक पुस्तक असतं. याचे सर्व PDF मी तुम्हाला देणार डायरेक्टली. आता हे ऑफिशियली तर मी देऊ शकत नाही, राईट. त्यामुळं तुम्ही टेलिग्राम सर्च करा, टेलिग्रामवर मी देऊन टाकणार. जसं पहिल्यांदाच मी SSC MTSची पुस्तकाचे PDF तुम्हाला दिले, तसं सेम रेल्वेचे पण PDF मी देतो. टेन्शन घेऊ नका, तेवढं घ्या. टोटल PDF आहे 1000 पानाचं पुस्तक एक आहे. पटकन मी एका दिवसाकरता टाकणार, 1-2 दिवसापर्यंत तुम्हाला ते टेलिग्रामवर भेटणार. आणि मग तिथून मी ते गायब करणार, कारण की मग काय प्रत्येक कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. एक आता टेलिग्राम चॅनल कुठं भेटणार, माझ्याच नावाने असणार. नसेल जरी भेटलं तर मला व्हॉट्सअप करा. सर आता व्हॉट्सअप नंबर पण नाही आहे बाबा, मग गुगल कर, यूट्यूब कर, त्याच्यामध्ये संजय पहाडे सरली काही नाही काही तुम्हाला कुठेतरी नंबर भेटून जाईल. ठीक आहे. तर इथं थांबतो, जास्त मला बोलायचं नाही. याच्यावर कसं काय बॅचेस वगैरे येणार ते सगळं तुम्हाला पुढील सेशनमध्ये मी एक्सप्लेन करणार. इथंच थांबतो. याच्यावर जरी अजून काही डाऊट तुम्हाला आला तर मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. बिलकुल टेन्शन घेऊ नका. आय एम विथ यू. चलो बाय, टेक केअर, लव यू गाईज.